हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणताल एवढ्या अंधाराचं हे चाललं तरी कुठं, ते सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्याआधी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता बाहेर कुठं जायचं म्हटलं की महिलांना काही झोप नसते. आम्ही 2-2:30 वाजताच उठलो होतो. छान असा स्वयंपाक करून घेतला. प्रत्येकानं आपापल्या घरच्या चपात्या, भाजी आणि काही ना काही घेतलं होतं. तर मी चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी असं काहीसं घेतलं. आता प्रवास जरी लांबचा असला तरी पहिलं दर्शन आम्ही घेतलं नारायणपूरमध्ये. तर छान असं एकमुखी दत्ताची मूर्ती आहे, तिथं दर्शन घेतलं. सकाळचं वातावरण होतं त्यामुळे गर्दी काहीच नव्हती. छान असं दर्शन झालं. असं वाटत होतं की त्या मूर्तीकडे बघतच बसावं. आणि तिथलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता काय झालं, बाळ लहान असल्यामुळे मला जास्त काही व्हिडिओ शूट करता आला नाही. तरी जसं होईल तसं होईल मी तुमच्यासोबत ते शेअर करते. आता पुढे एका ठिकाणी थांबलो होतो यासाठी की बाळाला खायला घालायचं होतं. तो भरपूर असा रडत होता. तर त्याला एका ठिकाणी थांबून त्याला खायला घातलं आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आता घाट प्रत्येक ठिकाणी तर घाट असतोच. पण आता आम्ही कुठे चाललो हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर छान असा आमचा म्हणजे प्रवास चालू आहे. 4 गाड्या होत्या. 4 गाड्यांमध्ये आम्ही एकूण म्हणजे 32 जण होतो 4 गाड्यांमध्ये. तर आता कसं काय ॲडजस्ट झालं ते सुद्धा तुम्हाला मी सांगतेच. तर छान अशा आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हा प्रवास आमचा सकाळी 5:30ला चालू झाला, तो संध्याकाळच्या 7 वाजता संपला. तर चला, तर अगदी रस्त्याने फक्त झाडी. तर ही झाडी कशाची आहे, तर ही झाड आहेत आंब्याची आणि तसेच आपली काजू किंवा सुपाऱ्या ह्याची. आता बाळाला तर घेऊन कंटाळा आला होता. मांडीवर राहून त्याच्यामुळे त्याला खाली सोडलं. लहान मुलांना कशी सवय असते की खाली खेळायची. फायनली आम्ही जवळ आलो होतो, कारण की कंटाळा इतका आलता सकाळपासून गाडीत आणि शेवटी त्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही आलो होतो तारकर्लीला. छोटंसं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर आता मुलांचं कसं झालं की त्यांना जसं काय तुरुंगातूनच बाहेर काढलं, इतकाच आनंद त्यांना झाला होता. तर छान असा आपला सूर्योदय व्हायला आला होता. तर नुकतंच आम्ही गाडीतून उतरल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलो आणि छान असं तिथलं जे दृश्य आहे ते पाहिलं. आता कोकण म्हटलं तर काय हो, सुंदरच जागा, कारण की तिथल्याशिवाय दुसरीकडे म्हणजे कुठं ते सौंदर्य पाहताच येत नाही. तर आता मुलांना पाणी म्हटलं की नको म्हटलं तरी त्यांना पोहायचं होतं. छान असं मुलांनी सुद्धा तिथे एन्जॉय केला. मुलांनी छान असा एन्जॉय केला. आलो तर त्यांच्यासाठीच होतो, कारण की त्यांना तरी एन्जॉय करायला म्हणजे भेटेल. आता बाहेर आलं म्हटल्यावर मुलांना काही नाही म्हणता येत नाही. शेवटी रूमवर आलो, जेवणाची ऑर्डर दिली कृष्णाला, पण तिथं मी काहीतरी चारलं म्हणजे करून चारलं, कारण की लहान मुलांना सगळं टाईमशीर दिलं तर बरं असतं. त्यानंतर मुलं भरपूर खेळली आणि असा काहीसा दिवसभराचा थकवा आहे तो हे जेवण करून गेला. तर आजचा छोटासाच व्हिडिओ होता. पुढचे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला छान पाहायला भेटतील. तर आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.